बीकॉम भाग 3 विद्यार्थी मित्रो नमस्कार. आज आपण सेमिस्टर 6 मधील संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या पहिल्या युनिटमधील जो बी पार्ट आहे बेंचमार्किंग, या बेंचमार्किंग संदर्भाने आज चर्चा करणार आहोत. मित्रो, जागतिकीकरणामुळे आणि स्पर्धेनं किंवा स्पर्धायुक्त जगामध्ये वस्तूच्या गुणवत्तेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपली वस्तू किंवा सेवा कशी गुणवत्तेस उतरेल, गुणवत्ता प्राप्त होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. आणि म्हणून बेंचमार्किंग सारखी संकल्पना वस्तूच्या किंवा सेवेच्या गुणवत्तेसंदर्भात बेंचमार्किंग सारखी संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसून येते. खरं म्हटलं तर विज्ञान तंत्रज्ञान यामुळे तर गुणवत्ता मापनाचे मापदंड विकसित झालेले आहेत. गुणवत्तेबाबत प्रमाण तफावत ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर कालबाह्य ठरली आणि त्या जागी वस्तूच्या गुणघटकांचे सूक्ष्म विश्लेषण करून संपूर्ण गुणवत्ता व शून्यदोष गुणवत्ता या संकल्पना विकसित झाल्या. जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये उत्पादन संस्थेला आपल्या वस्तूची गुणवत्ता, त्याचबरोबर स्पर्धकांच्या वस्तूंच्या गुणवत्तेचा ही तुलनात्मक विचार करणे किंवा अभ्यास करणे गरजेचं भासलं किंवा त्यांना भाग पाडलं आणि वस्तूची उत्तमात उत्तम गुणवत्ता आहे किंवा नाही हे तुलनात्मक अभ्यास करून पडताळून पाहून आपल्या वस्तूची गुणवत्ता निश्चित केली जाते. म्हणजेच ग्राहक हा गुणवत्तेचे मापन करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी मापदंड ठेवतो. त्यातून वस्तूच्या गुणवत्तेचे तुलनात्मक मापन करण्यासाठी मापदंड ठरवण्याची संकल्पना म्हणजेच बेंचमार्किंग ही संकल्पना होय. अर्थात 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बेंचमार्किंग संकल्पना ही उदयास आलेली आहे. बेंचमार्किंग संकल्पना ही रॉबर्ट कॅम्प या विचारवंताने म्हटलेली आहे, किंवा आपल्याला असं म्हणता येईल रॉबर्ट कॅम्प हे बेंचमार्किंग या संकल्पनेचे जनक आहे. त्यांनी सर्वप्रथम ही संपूर्ण संकल्पना बेंचमार्किंग बाबतची मांडलेली आहे. अर्थात ही संकल्पना त्यांनी 1989 मध्ये मांडून ती विकसित सुद्धा केलेली आहे. नुसतीच संकल्पना मांडली असं नाही, तर त्या संकल्पनेचा विकास त्यांनी केलेला आहे. म्हणजे बेंचमार्किंग म्हणजे काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्याची तुलनात्मक अभ्यास कसा केला पाहिजे, या संदर्भानं त्याचा विकास त्यांनी केलेला आहे. आणि संपूर्ण जगाला ही संकल्पना आपल्या पुस्तक रूपानं रॉबर्ट कॅम्प यांनी ही संकल्पना जगाला दिलेली आहे. रॉबर्ट कॅम्प यांच्या अगोदर प्रसिद्ध उद्योगपती व झेरॉक्स मशीनचे जनक झेरॉक्स यांनी सुद्धा बेंचमार्किंग संकल्पनेचे सुतोवाच केले होते. परंतु या संकल्पनेचा विस्तार व विकास, त्याचबरोबर अंमलबजावणी करण्याचं खरं श्रेय रॉबर्ट कॅम्प यांच्याकडे आहे. परिणामी ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी या संकल्पनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. विशेषतः 1990च्या दरम्यान ब्रिटिश सरकारने पुढाकार घेऊन बांधकाम व्यवसायामध्ये या संकल्पनेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. 1991 ते 2000 या दशकात या संकल्पनेची सर्वत्र अंमलबजावणी होऊ लागली व बेंचमार्किंगला उद्योग क्षेत्रात मान्यता मिळाली. आता बेंचमार्किंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे पाहणं गरजेचं आहे. हे पहा, बेंचमार्किंग हे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. गुणवत्ता मोजण्याचं एक किंवा गुणवत्ता वाढवण्याचं एक
महत्वाचं साधन आहे. बेंचमार्किंग म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमधील वस्तूंशी किंवा सेवांशी किंवा पद्धतीशी किंवा प्रक्रियेशी स्वतःची वस्तू, स्वतःची सेवा, स्वतःची पद्धती, स्वतःची प्रक्रिया यांची तुलना करून स्वविकास साधने, असा बेंचमार्किंग या संकल्पनेचा अर्थ होतो. ही संकल्पना वस्तूची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक मापदंड निर्धारित करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून ही संकल्पना उत्तम व्यवहार पद्धतीचा मापदंड, बेस्ट प्रॅक्टिस बेंचमार्किंग या अर्थाने वापरले जाते. रॉबर्ट कॅम्प यांच्या मते बेंचमार्किंग म्हणजे उत्पादित वस्तू व सेवा व पद्धतीची प्रमुख स्पर्धकांबरोबर किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर की ज्या संबंधित क्षेत्रात नेतृत्व करतात. काही कंपन्या जगामध्ये आपल्या वस्तू घेऊन जगात सर्वात पुढे असतात. जापनीज कंपन्या असतील, काही अमेरिकन कंपन्या असतील. अशा सर्वोत्कृष्ट कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांबरोबर सतत तुलना करून स्वविकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे बेंचमार्किंग होय. वस्तू किंवा कामगिरीचे मापन करण्याचे प्रमाण म्हणजे बेंचमार्किंग होय. बेंचमार्किंग हे ध्येय असते आणि त्याच्या साध्यतेसाठी व्यवस्थापन व कर्मचारी प्रत्यक्ष व एकत्रित कार्य करत असतात. थोडक्यात असे म्हणता येईल की संघटनात्मक प्रक्रियेतील विविध घटकांची व क्रियांची गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धतीचा अंगीकार करता यावा म्हणून दुसऱ्या त्याच प्रकारच्या संस्थेतील सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती डोळ्यासमोर ठेवून त्यांची आपल्या संस्थेतील व्यवहार पद्धतीशी तुलनात्मक मूल्यमापन करण्याची प्रक्रिया म्हणजे बेंचमार्किंग होय. आता साधं उदाहरण तुम्हाला देतो. जगामध्ये अनेक मोबाईल कंपन्या आहेत, पण काही मोबाईल कंपन्या प्रसिद्ध आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत किंवा मार्केटिंगमध्ये त्या मोबाईल कंपन्यांचा हिस्सा जास्त आहे. उदाहरणार्थ आता सर्वोत्कृष्ट कंपन्या म्हणजे कोणत्या? ॲपल, वन प्लस किंवा सॅमसंग या मोबाईलच्या सर्वोत्कृष्ट कंपन्या आहेत. यांच्या मोबाईलना जगामध्ये जास्त मागणी असते. याचा अर्थ त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा 60 ते 70% हिस्सा असतो. यांच्या उत्पादन प्रक्रिया कशा आहेत, सेवा कशी आहे, त्यांची कामगिरी कशी आहे, याबरोबर जर विवो, रिअलमी, ओप्पो, नोकिया या कंपन्यांनी त्यांच्या प्रक्रियेशी, त्यांच्या पद्धतीशी, त्यांच्या सेवेशी स्वतः जर तुलना केली तर या तुलनेला बेंचमार्किंग असे म्हणतात. म्हणजे त्या कंपन्यांचा जो कारभार आहे, त्या कंपनीची जी सेवा आहे, उत्पादन प्रक्रिया आहे, त्यांच्याबरोबर आपल्या कंपनीची तुलना करत आहे. तर व्याख्याच्या रूपाने बेंचमार्किंग म्हणजे काय पाहूया. बेंचमार्किंग ही अशी प्रक्रिया आहे की जी कंपनीला आपल्या कार्यसंघटनात्मक प्रक्रिया आणि कामगिरीची उत्कृष्ट कार्यपद्धती ही सर्वोत्कृष्ट पद्धतीचे प्रतिनिधित्व करते की नाही हे ठरवण्यास परवानगी देते, ज्याची तुलना इतर तत्सम संस्थांच्या सर्वोत्कृष्ट पद्धती मानली जाते. दुसरी व्याख्या आहे, बेंचमार्किंग ही किंमत चक्र कालावधीची उत्पादन क्षमता किंवा विशिष्ट प्रक्रियेची किंवा पद्धतीची गुणवत्ता किंवा उद्योग प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी उद्योगातील मानक किंवा सर्वोत्कृष्ट पद्धतीची तुलना करण्याची प्रक्रिया आहे. अर्थात या व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर त्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील की बेंचमार्किंग ही संघटनात्मक प्रक्रियेची कामगिरी मापनाची पद्धती आहे. बेंचमार्किंग पद्धतीमध्ये प्रक्रियेतील घटकांची कामगिरी व गुणवत्ता वाढवण्यासाठी दुसऱ्या संस्थेतील मापदंड डोळ्यासमोर ठेवण्यात येतात. 3 सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या व्यवहार पद्धतींनाच मापदंड म्हणून निवडले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे, सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धतीचे मापदंड निवडण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्यात येते. बेंचमार्किंग ही तुलनात्मक मूल्यमापन करण्याची पद्धती आहे. आपल्या संस्थेतील व्यवहार पद्धती व सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धती यांच्याशी तुलना केली जाते. संघटनात्मक अथवा प्रक्रियेतील विशिष्ट घटक किंवा क्रिया तुलनात्मक मूल्यमापनासाठी निवडली जाते. बेंचमार्किंग पद्धतीमध्ये प्रामुख्याने
उल्लेखनीय उंचीचे मापदंड विचारात घेतले जातात, म्हणजे चांगल्या कंपनीशी तुलना केली जाते. बेंचमार्किंग ही सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. ज्या घटकांसाठी बेंचमार्किंग करायचे आहे त्या घटकांशी संबंधित असते. बेंचमार्किंग ही संघटनात्मक प्रक्रियेमध्ये किंवा घटकांमध्ये बदल करण्यासाठी आधारभूत मानले जाते. अशा प्रकारे जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या प्रक्रिया, पद्धती, कामगिरी, सेवा ज्या उत्कृष्ट असतात अशा कंपन्यांची आपल्या कंपनीनं तुलना करणं आणि स्वतःच्या गुणवत्तेत सुधारणा करणं याला बेंचमार्किंग असं थोडक्यात म्हणता येईल. बेंचमार्किंगचे अनेक प्रकार आहेत. प्रामुख्यानं प्रक्रिया बेंचमार्किंग हा जुना प्रकार आहे. पूर्वी प्रक्रिया बेंचमार्किंगच एकच प्रकार मानला जात होता, परंतु आज अनेक प्रकार आधुनिक व्यापक उपयोग होऊ लागल्यामुळे बेंचमार्किंगचा अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिल्यांदा प्रक्रिया बेंचमार्किंग म्हणजे काय पाहूया. व्यवसायातील विशिष्ट संगणनात्मक प्रक्रियेसाठी स्वीकारण्यात येणाऱ्या बेंचमार्किंगला प्रक्रिया बेंचमार्किंग असं म्हटलं जातं. हा सर्वात पहिला व जुना प्रकार आहे. मुळात बेंचमार्किंगची संकल्पना सर्वप्रथम प्रक्रियेलाच लागू केली जात होती. आता तिचा अनेक घटकांसाठी उपयोग केला जातो. उत्पादन प्रक्रिया बेंचमार्किंग किंवा जुळणी प्रक्रिया बेंचमार्किंग हे प्रक्रिया बेंचमार्किंगची उदाहरणे आहेत. दुसरा प्रकार आहे सर्वसाधारण बेंचमार्किंग. ज्यावेळी व्यवसायाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बेंचमार्किंग स्वीकारण्यात येते त्यावेळी त्यास सर्वसाधारण बेंचमार्किंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, केवळ मार्केटिंग करणारी कंपनी आपल्या मार्केटिंगच्या संपूर्ण कार्यासाठी बेंचमार्किंग करू शकते त्यावेळी त्यास सर्वसाधारण बेंचमार्किंग असे म्हणतात. हा प्रकार सर्वात व्यापक समजला जातो. संपूर्ण व्यवसायाची प्रक्रिया बदलण्यासाठी हा प्रकार वापरला जातो. वस्तू बेंचमार्किंग. उद्योग संस्थेला एखाद्या वस्तूमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नवी उत्पादने सुरू करण्यासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या बेंचमार्किंगला वस्तू किंवा तांत्रिक बेंचमार्किंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, होंडा कार उद्योगाने आपल्या होंडा सिविक या मॉडेलच्या सुधारणेसाठी बेंचमार्किंग करणे म्हणजे वस्तू बेंचमार्किंग होय. 4. स्पर्धात्मक बेंचमार्किंग. आपल्या संस्थेच्या वतीने थेट स्पर्धकांच्या संघटनात्मक प्रक्रियेला तुलनात्मक मूल्यमापनासाठी अवलंबण्यात आलेल्या बेंचमार्किंगला स्पर्धात्मक बेंचमार्किंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, ब्रूक बॉन्ड व लिप्टन या दोन चहा कंपन्या एकमेकांच्या थेट स्पर्धक आहेत. त्यांनी चहा तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी बेंचमार्किंग केल्यास असे बेंचमार्किंग म्हणजे स्पर्धात्मक बेंचमार्किंग होय. 5वा प्रकार आहे कार्यात्मक बेंचमार्किंग. जेव्हा विशिष्ट प्रक्रियेसाठी उच्च दर्जाची कामगिरी गाठण्याचे लक्ष ठेवून नवीन प्रकारच्या संस्थांमधील प्रक्रियांचा आधार घेऊन बेंचमार्किंग अवलंबण्यात येते अशा बेंचमार्किंगला कार्यात्मक बेंचमार्किंग असे म्हणतात. असे बेंचमार्किंग हे त्याच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या संस्थेतील प्रक्रियेच्या आधारे ठरवले जाते. कार्यात्मक बेंचमार्किंगसाठी इतर प्रकारच्या विविध संस्थांना बेंचमार्किंगसाठी भागीदारी केली जाते. 6वा प्रकार आहे अंतर्गत बेंचमार्किंग. जेव्हा आपल्या संस्थेतील एखाद्या प्रक्रियेस किंवा घटकास बेंचमार्किंगसाठी निवडले जात असेल त्यास अंतर्गत बेंचमार्किंग असे म्हणतात. म्हणजे आपल्या संस्थेतील एक प्रक्रिया आपल्याच संस्थेतील दुसऱ्या प्रक्रियेसाठी बेंचमार्किंग म्हणून आधारभूत घटक म्हणून विचारात घेतला जातो तेव्हा त्याला अंतर्गत बेंचमार्किंग म्हणतात. आजकाल वित्तीय क्षेत्र देखील बाजूला राहिलेला नाही आहे, म्हणून वित्तीय बेंचमार्किंग देखील केलं जातं. आणि म्हणून 7वा प्रकार आहे वित्तीय बेंचमार्किंग. जेव्हा आर्थिक विश्लेषणासाठी बेंचमार्किंग वापरले जाते किंवा स्वीकारले जाते व व्यवसायाची एकूण स्पर्धात्मक शक्ती तपासली जाते तेव्हा अशा बेंचमार्किंगला वित्तीय बेंचमार्किंग असे म्हणतात. बँकिंग क्षेत्रामध्ये शक्यतो वित्तीय बेंचमार्किंग केलं जातं. वित्तीय घटकांची कामगिरी उंचावण्यासाठी हा प्रकार अनुसरला जातो. 8वा प्रकार आहे कामगिरी बेंचमार्किंग. जेव्हा एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करते तेव्हा आपली उत्पादने व सेवा यांच्या तुलनात्मक मूल्यमापनासाठी त्याच प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांबरोबर
बेंचमार्किंग केली जाते तेव्हा या प्रकारच्या बेंचमार्किंगला कामगिरी बेंचमार्किंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, एका नव्या कंपनीने प्रथम हॉटेल सुरू करण्याचा विचार केला तर दुसऱ्या हॉटेलमधील खाद्यपदार्थ, सेवा बेंचमार्किंगसाठी विचारात घेतले जातात. अशा बेंचमार्किंगला कामगिरी बेंचमार्किंग असे म्हणतात. व्यूहरचनात्मक बेंचमार्किंग. दुसऱ्या किंवा अन्य क्षेत्रातील उद्योग संस्था स्पर्धेवर कशी मात करतात त्या आधारे बेंचमार्किंग करून आपली स्पर्धात्मक शक्ती उंचावण्यासाठी केलेल्या बेंचमार्किंगला व्यूहरचनात्मक बेंचमार्किंग असे म्हणतात. आपली स्पर्धात्मक शक्ती वाढवण्यासाठी या बेंचमार्किंगचा उपयोग केला जातो. त्याद्वारे स्पर्धेवर मात करण्यासाठी व्यूहरचना केली जाते. 10वा आणि शेवटचा प्रकार आहे सहयोगी बेंचमार्किंग. जेव्हा काही कंपन्यांचा समूह एकत्र येऊन त्या समूहाच्या दृष्टीने त्यांच्या संघटनात्मक प्रक्रियेचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी बेंचमार्किंग पद्धती सामूहिकपणे अंमलात आणली जाते तेव्हा अशा बेंचमार्किंगला सहयोगी बेंचमार्किंग असे म्हणतात. सहयोगी या नावातच एकत्र येऊन जे बेंचमार्किंग केलं जातं त्याला सहयोगी बेंचमार्किंग असं म्हणतात. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या विविध प्रदेशातील दुय्यम कंपन्यांसाठी एकत्रित बेंचमार्किंग पद्धतीचा जेव्हा अंगीकार करतात तेव्हा अशा बेंचमार्किंगला सहयोगी बेंचमार्किंग असे म्हणतात. तेव्हा विद्यार्थी मित्रो, बेंचमार्किंग हा या ठिकाणी टॉपिक जो आहे पहिल्या टॉपिकमध्ये तो या ठिकाणी संपलेला आहे.